चला तर आज बनवूया मेथीचे पराठे। त्यासाठी मी मेथी धुवून घेतली, कापून घेतली, नंतर त्यामध्ये पीठ घातले, हिरवी मिरची, लसूण आणि कोथिंबीर याचं वाटण करून घेतलं होतं, ते टाकलं, हळद टाकली, जिरे घातले आणि 2 चम्मच दही टाकले। इथे दही तुम्ही स्किप पण करू शकता, पण दही घातले तर पराठे खूप मऊ होतात। चवीपुरतं मीठ घातलं आणि नंतर मिश्रण एकजीव करून घेतलं आणि त्यानंतर त्याच्यामध्ये पीठ लागेल तेवढं टाकायचं आणि एक घट्टसर गोळा तयार करून घ्यायचा। हे पराठे तुम्ही दह्यासोबत, त्यानंतर लोणच्यासोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत, सॉससोबत पण सर्व करू शकता। तवा तापायला ठेवायचा, पराठे छान लाटून घ्यायचे आणि तेल टाकून पराठे मध्यम आचेवर शेकून घ्यायचे। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता, दोन्ही बाजूंनी खरपूस असा पराठा छान भाजून घ्यायचा। खूप टेस्टी होतो, खूप छान लागतो। दह्यामुळे पराठ्याला एक वेगळीच चव येते आणि मऊसुद्धा होतात, लुसलुसीत असे पराठे तयार होतात, खूप छान होतात। बघा, अशा प्रकारे पराठा शेकून घ्यायचा आणि खूप मऊ असा पराठा तयार होतो। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, माझा व्हिडिओ शेअर करा। थँक्यू फॉर वॉचिंग।